नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर चला, आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी एक नवीन फूड स्टोरी. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीचा खास गोड पदार्थ, परंपरागत तिळगुळ. पण रेसिपी बनवतानाच जाणून घेऊया या तिळगुळामागची सुंदर परंपरा. सोबतच रेसिपी बघूयात आणि या मागची गोड फूड स्टोरी व इतिहास ऐकूयात. चला तर मग सुरू करूया. या तिळगुळाच्या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य मी प्रमाणानुसार व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहे. मकर संक्रांती हा भारतातील एक महत्त्वाचा सण असून दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यालाच उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. प्राचीन काळापासून हा दिवस शुभ आणि पुण्यदायी मानला गेला आहे अशी मान्यता आहे. चला तर आता ऐकूयात तिळगुळ बनवण्याची परंपरा कशी सुरू झाली. मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात येतो. हिवाळ्यात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणारे अन्न आवश्यक असते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी तीळ आणि गूळ यांचा वापर करून गोड पदार्थ बनवण्याची परंपरा सुरू केली होती. तीळ आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतात. गूळ ऊर्जा वाढवतो आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो. आणि इतर वेलची, सोप, मिरे, जायफळ, लवंग आणि धने सारखे हलके मसाले पदार्थ तिळगुळाचा सुगंध व स्वाद वाढवतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीने तिळगुळ खाणे फायदेशीर मानले गेले आहे. तर आता ऐकूयात काय आहे या पदार्थामागचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला लोक एकमेकांना तिळगुळ देऊन म्हणतात, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. याचाच अर्थ असा, जुने मतभेद विसरून प्रेमाने आणि गोड शब्दांनी नाती जपावीत. ही परंपरा समाजात सौहार्द, मैत्री आणि आपुलकी वाढवते. तर हा तिळगुळाच्या परंपरेचा वारसा आजतागायत आपण कसा जपत आलो. पूर्वी तिळगुळ घरी हाताने बनवले जात असे, जे खलबत्त्यामध्ये कुटून बनवले जायचे. आणि आजही आधुनिक पद्धती असून सुद्धा तिळगुळाची परंपरागत कृती आणि भावनिक मूल्य तसंच टिकून आहे. तिळगुळ हा फक्त गोड पदार्थच नाही, तर तो आहे आरोग्य, संस्कृती आणि नात्यांमधील गोडवा जपणारी परंपरा. मकर संक्रांतीच्या या पवित्र दिवशी तिळगुळ वाटा, गोड बोला आणि नात्यांमध्ये गोडवा जपा. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच गोड रेसिपीज आणि त्यांच्या सुंदर सुंदर फूड स्टोरीज पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढच्या गोड गोष्टींसाठी आमच्या सोबत राहा. स्टे ट्यून.